आपल्या विविध 9 थीम आणि 17 गोल्स आणि सुमारे 148 इंडिकेटर साध्य करण्यासाठी आपल्याला OSRचा वापर करणे आवश्यक आहे। तुम्हाला माहिती असेल की OSRचा ग्रामकोश बनवणे अवघड आहे, कठीण आहे, चॅलेंजेबल आहे, परंतु एकदा ते साध्य झालं तर मात्र त्याचं सातत्य कायम ठेवणे हे मात्र थोडं सोपं आहे। OSRचा वापर करताना आपण महत्त्वाचं जे आपल्याला गोल्स आणि इंडिकेटर साध्य करायचे यासाठी आपण ते गावातील सामुदायिक ज्या गरजा आहेत किंवा ज्या सेवा वितरण सेवा आहेत आपल्या त्याचा दर्जा उन्नत करण्यासाठी आपण त्या OSRचा उपयोग करू शकतो। महत्त्वाचं याच्यामध्ये आहे OSRचा वापर आपण ॲज अ कॅटलिस्ट म्हणजे त्याला उत्प्रेरक म्हणतो आपण, उत्प्रेरक म्हणून आपण आपल्या या OSRचा वापर केला पाहिजे। जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या अनंत योजनांपासून आपल्या गावामध्ये मोठे हत्ती म्हणजे योजना तयार होण्यात उभ्या आहेत, परंतु त्या योजनांचं देखभाल आणि दुरुस्ती आणि त्याचं मेंटेनन्स करण्यासाठी आपण या OSRचा उपयोग प्रभावीरित्या आपण ते करू शकतो आणि केलं पाहिजे। कारण योजना प्रकल्प उभारणे सोपं आहे, पण त्याचं मेंटेनन्स करणे आणि त्याला कंटिन्युटीमध्ये राहून त्याला समाज उपयोगी ठेवणे तेवढेच महत्त्वाचं आहे। मित्रांनो, 9 थीम पैकी आपण OSRचा वापर प्रथम आपण गावातील ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी त्याचा देखभाल आणि दुरुस्ती ठेवण्यासाठी त्याचा वापर आपण करू शकतो। उदाहरणार्थ त्याच्यामध्ये OSRचा वापर ज्या पद्धतीने ग्राम विकासासाठी आपल्याला केंद्र आणि राज्य सरकारकडून लाखो कोटी रुपये आपल्याला प्राप्त होत आहेत, त्यातून आपण आपल्या योजना आणि प्रकल्प आपण उभारतो आहे, परंतु त्याचा देखभाल आणि दुरुस्तीसाठी कुठल्याही प्रकारची तरतूद नसते, म्हणून आपण या OSRचा उपयोग आपण त्याच्यासाठी आपण केलं पाहिजे। गावामध्ये पायाभूत सुविधा, बाजारपेठमध्ये असलेल्या ज्या बाजारपेठाचे बाजारासाठी लघु उद्योग आहेत त्या लघु उद्योगांना चालना देण्यासाठी बाजारपेठे तयार करणे, व्यापारी संकुल त्याचे देखभाल दुरुस्ती यासाठी आपण ते वापर करता येईल आपल्याला। पुन्हा यस सर काल हे शिकलो आपण की 9 थीम आपण 9 थीम मध्ये आपण महत्त्वाचा पाणी पुरवठा आणि स्वच्छता योजनांसाठी आपण या OSRचा वापर केला पाहिजे। त्याचबरोबर आरोग्य, शिक्षण आणि अंगणवाडीमध्ये लहान बालके तिथलं कुपोषण निर्मूलन यासाठी सुद्धा आपण OSRचा वापर करणे गरजेचे आहे। आणि असं करत करत आपल्याला दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती यासाठी सुद्धा OSRचा वापर आपण योग्य पद्धतीने करू शकतो। यासाठी कुठल्याही प्रकारचा सरकारी निधी आपल्याला प्राप्त होत नाही, तो आपल्याला OSR या ठिकाणी आपल्याला कामी पडतोय। OSR म्हणजे आपल्याला ग्रामपंचायतीला स्वातंत्र्य आहे, आपली स्वतःची योजना, स्वतःची संकल्पना त्यातून साकार करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला या OSR मध्ये आहे, जे की आपल्याला सरकारी निधीमध्ये त्याचा वापर करता येत नाही। मात्र OSRचा वापर आपण स्वतः त्याची योजना बनवून त्याचा वापर आपण करू शकतो। असं या पद्धतीने विविध मार्गाने आपण OSRचा वापर करून आपल्या गावातील 9 थीम आणि विविध इंडिकेटरचा वापर करू शकतो।